सकाळची धावपळ थोडी कमी करायची असेल ना, तर त्याची तयारी खरं तर आदल्या रात्रीपासूनच सुरू करावी लागते. आज मी तुम्हाला माझी लास्ट इव्हिनिंग ते नेक्स्ट मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. रात्री फक्त किचन आवरून झोपायचं नाही, उद्याच्या सकाळची थोडीशी तयारी केली की सकाळ खूप सोपी जाते. तर सकाळी याच प्रिपरेशनमुळे माझं काम किती इझी झालं ते शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ना दिवसभराची किती पण कामं संपवून संध्याकाळी किचनमध्ये आले की सगळ्यात आधी माझं लक्ष जातं ते या डिशेसकडे. दिवसभरात कितीही कामं केली तरी किचन क्लीन करून दिवस संपवला की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. म्हणून आज ठरवलं, चला उद्याच्या सकाळीसाठी किचन रेडी करूया. सगळे डिशेस एक एक करून डिशवॉशरमध्ये लोड केले. माझ्यासाठी डिशवॉशर हा फक्त एक अप्लायन्स नाही, बिझी डेजमध्ये तो माझा छोटासा हेल्परच आहे. सगळं व्यवस्थित लोड केलं की डिशवॉशर सुरू आणि माझं पुढचं काम सुरू. आता डिशवॉशरचं काम सुरू झालं की मी किचनचा क्विक रिसेट करते. काउंटर क्लीन, स्टोव वाईप, सिंक साफ आणि वापरलेल्या वस्तूंना जागेवर ठेवणे. मला किचन रात्री क्लीन ठेवायला आवडतं, कारण सकाळी उठल्यावर समोर स्वच्छ किचन दिसलं की दिवसाची सुरुवातच थोडी शांत वाटते. आता येतं माझं फेवरेट काम, मील प्लॅनिंग. उद्या सकाळी ब्रेकफास्ट काय करायचा, मुलांच्या लंच बॉक्समध्ये काय द्यायचं हे मी रात्रीच ठरवून ठेवते. कारण सकाळी उठल्यावर जर पहिलाच प्रश्न असेल, आज नाश्त्याला काय करू, तर आपली मॉर्निंग रश तिथूनच सुरू होते. म्हणून मी शक्यतो रात्रीच बेसिक प्लॅन करून ठेवते. आज उद्यासाठी काय करायचं हे आहे ते ठरवलं की आता सकाळी फक्त ते एक्झिक्यूट करायचं असतं. आणि उद्याच्या लंच बॉक्ससाठी मी आजच सगळ्या गोष्टी चिरून ठेवते. तर तुम्ही इथे बघत असाल की थोडं स्मार्ट प्लॅनिंग केलं ना की आपला वेळ किती वाचू शकतो. तर इथे मी उद्या मला फुलकोबीची भाजी मुलांच्या डब्यात द्यायची होती, तर मी त्याच्यासाठी ना आधीच सगळं चिरून ठेवलं. फुलकोबी चिरून ठेवली, त्याच्यात मी कॅप्सिकम घालणार होती तर कॅप्सिकम चिरून ठेवला आणि माझ्याकडे ना थोडा एक्स्ट्रा कोथिंबीर होता. तर मग मी विचार केला की मी त्या कोथिंबीर खराब होण्यापेक्षा त्याचं वाटण पण तयार करून ठेवते. तर त्या वाटणाची पण मी सोबत तयारी करून ठेवली. असं छोटंसं थोडंसं प्लॅनिंग केल्यामुळे ना गोष्टी आपल्यासाठी खूप सोप्या होतात आणि आपलं वेळ पण सकाळचं खूप जास्त वाचतो. इथे मी तुम्हाला तेच दाखवते की मी कोथिंबीर चिरून ठेवल्या, मी वाटणाची तयारी करून ठेवली. कोथिंबीर, कांदा, लसूण हे सगळं वाटणात मला टाकायचं होतं. इथे मी कॅप्सिकम चिरून ठेवला आणि हे सगळं छान असं एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेव. सो हे सगळं स्मार्ट प्लॅनिंग केल्यामुळे ना सकाळ माझी किती सोपी झाली ते तुम्हाला आता कळेलच. तर मी ऑलरेडी इथे पोळ्या, सकाळी हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे जिथे मी ऑलरेडी पोळ्या करून ठेवल्या होत्या. त्या पोळ्या थंड झाल्यानंतर मी माझ्या पोळ्यांच्या डब्यात भरल्या आणि आता सुरुवात होती माझ्या लंच बॉक्सच्या भाजीची तयारी. तर इथे आता मी भाजीसाठी जे काही मी चॉप करून ठेवलं होतं ते सगळं काढलं आणि भाजी फोडणीला घालायला घेतली. आणि आता जे काही बेसिक मला चिरायचं होतं, चॉपिंग होतं, ते म्हणजे मिरची, लसूण, त्याच्यानंतर कढीपत्ता हे सगळं मी चिरत होते. सोबत एकीकडे मुलांकडे पण लक्ष देणं सुरू होतं. त्यांना उठवून त्यांना आंघोळीला पाठवणं, ब्रश करवणं हे सगळं पण सुरू होतं. मला असं वाटतं ना ज्या कोणी आया असतील माझ्यासोबत नक्कीच रिलेट करू शकत असेल. आणि आता इथे ना मी त्यांना ब्रेकफास्टला आज ना व्हेजिटेबल सँडविच देणार होती. मला असं वाटतं ना व्हेजीज खाऊ घालायचा हा सगळ्यात सोपी पद्धत आहे की कुठली सँडविचेसमध्ये तुम्ही घाला, पराठ्यांमध्ये घाला, तर मुलं ना आनंदाने खाऊन घेतात आणि आईला पण आनंद होतो की माझ्या मुलांनी भाज्या खाल्ल्या एकदाच्या. सो इथे ना आज मी सँडविच तयार करत होती. सो त्याच्यामध्ये ना मी गाजर ग्रेट करून टाकलं, मेयोनीज टाकलं, ऑरिगॅनो टाकलं, चिली फ्लेक्स टाकले, थोडंसं मीठ आणि मिरेपूड घातली आणि ते असं छान ब्रेडवर लावून घेतलं आणि त्याच्यात एक छान चीज स्लाईस टाकला आणि ती ब्रेड अशी छान बटरवर ना क्रिस्प होस्तर मस्त अशी गरम करून घेतली होती. तर हे मला असं वाटतं हे सगळ्यात सोपं ऑप्शन आहे मुलांना व्हेजीज खाऊ घालायचं.
सो इथे मी छान असं तव्यावर ब्रेडला ठेवलं होतं आणि छान असं क्रिस्प होस्तर ते ब्रेड गरम केली होती. गोल्डन ब्राऊन होस्तर ब्रेड गरम केली ना तर आतलं पण चीज असं छान मेल्ट होतं आणि मुलांना खायला पण मजा येते. सो इथे मी मुलांकडे पण थोडंफार लक्ष देत होती. त्यांनी आंघोळ केली का, त्यांनी ब्रश केला का, त्यांनी सगळे पुस्तकं व्यवस्थित भरून ठेवले आहेत का, हे पण मी त्यांचं थोडं चेक करत होती. आणि सोबत जे काही माझं ओट्यावर सामान निघालं होतं ते पण माझं आवरणं सुरू होतं. आता इथे ना मला त्यांच्या छोट्या ब्रेकसाठी मला ना फ्रूट द्यायचं होतं. मी जनरली प्रिफर करते की मी छोट्या ब्रेकसाठी त्यांना फ्रूट देईल आणि मोठ्या ब्रेकसाठी मी भाजी पोळी किंवा रोल असं काहीतरी देईल. सो इथे माझं स्नॅक्सचं पण त्यांचा बॉक्स तयार झाला होता आणि आता मी त्यांना ब्रेकफास्टला बोलवत होते. म्हणजे त्यांनी त्यांचं जे काही ते रुटीन आहे ते त्यांनी फॉलो केलं आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही ब्रेकफास्टला बसा. सो यांना इथे मी आता ब्रेकफास्टच सर्व करत होते कारण आज त्यांची शाळेची जायची वेळ झाली होती. सो इथे आता ना माझा ब्रेकफास्ट झाला, लंच बॉक्सेस रेडी झाले आणि आता थोडंसं पुन्हा किचन पण मी रेडी केलं होतं. काल रात्री केलेल्या छोट्या छोट्या प्रिपरेशनमुळे आज सकाळी सगळं मॅनेज करणं खरंच थोडं इझियर झालं. आपण रोज खूप मोठ्या गोष्टी करत नसतो, पण या छोट्या छोट्या रुटीनचं आपला दिवस किती स्मूथ होतो हे ठरवतात. आपलं प्लॅनिंग, आपलं एक्झिक्युशननी आपला दिवस खरंच स्मूथ होऊ शकतो. आणि ही होती माझी एक साधीशी लास्ट इव्हिनिंग ते नेक्स्ट मॉर्निंग रुटीन. माझ्यासाठी रुटीन म्हणजे प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणं नाही. कधी किचन परफेक्ट असतं, कधी घरात थोडा पसारा असतो, कधी मील प्लॅनिंग होतं आणि कधी अगदी लास्ट मिनिट डिसिजन्स घ्यावे लागतात. पण रात्री फक्त 10-15 मिनटं उद्याचा विचार करून तयारी केली तर सकाळची धावपळ नक्कीच थोडी कमी होते. आणि तुम्ही तुमची सकाळ इझी करण्यासाठी रात्री कोणती तयारी करता? मील प्लॅनिंग, कपड्यांची तयारी की लंच बॉक्स प्लॅनिंग? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच रिलेटेबल होम मेकिंग रूटीनसाठी, क्लिनिंग, ऑर्गनायझिंग, कुकिंग आणि फॅमिली स्टाईल व्हिडिओजसाठी द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घराची काळजी घ्या. बाय. थँक्यू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत घरात राहा, खुशीत राहा. बाय मंडळी.